नमस्कार 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 मंडळी, स्कायकॉन मीडिया आणि शहर मुंबईच्या या टॉक शो मध्ये म्हणजेच चला बसूया मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे निवडणूक आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। निवडणुकीची रणधुमाळी सगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रत्येक पक्षाने वेगवेगळे मातब्बर असे जे मल्ल आहेत ते आखाड्यामध्ये उतरवलेले आहेत। आता याच्यामधून कोण विजय प्राप्त करणार ते 23 तारखेलाच कळणार आहे आणि यासाठी चर्चा तर व्हायलाच पाहिजे। मात्र या आजच्या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत मुलुंड विधानसभेमधून मिहिर कोटेचा सर। मिहिर सर, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया मंचावर यावं। नमस्कार नमस्कार सर। नमस्कार। आपण या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण एक चहा घेऊया आणि आपण बसून बोलूया। मिहिर कोटेचा हे आता भारतीय जनता पार्टीतर्फे मुलुंड येथून ते निवडणूक लढवत आहेत। तुम्ही खासदारकीला उभे राहिला होता, लगेच आता आमदारकीला उभं राहिलात, माइंड कसं आहे? हे बघा, मी राजकारणात गेल्या 32 वर्षापासून आहे आणि राजकारणात पराभव विजय हे होत राहत। आणि एका दृष्टीने जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम हे 5 मतदारसंघात तर मला 54,000 मतांची लीड होती। पण आपल्याला सर्वांना माहिती आहे या लोकसभेच्या निवडणुकीत वोट जिहाद हे खूप चालला आणि एकट्या मानखुर्द मतदारसंघामधनं जे वोट जिहादचा प्रभाव होता त्यामुळे 88,000ची लीड विरोधकांना भेटली आणि माझा पराभव झाला। एकंदरीत आपला जो विभाग आहे हे 5 मतदारसंघ बघितले तर मी लीड वरतीच आहे। पंतप्रधान मोदीजींनी कोविड काळात केंद्राकडनं पण शिधा पाठवली होती, ते आजपर्यंत चालू आहे। प्रधानमंत्री आयुष्मान योजना हे गोरगरिबांना 5 लाख रुपयापर्यंतचा कवच होता। आता तुम्ही मानखुर्दचा डेटा काढला तर जवळपास 38,000 लोकांनी प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड चा लाभ घेतला होता। त्या कवचमुळे त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि 1 रुपया भरावा नाही लागला। आता तुम्ही मला विचार करा, गरीब लोक 38,000 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते आणि त्यांना 1 रुपया भरावा नाही लागणार। पण मतदान करताना वोट जिहाद आणि मोदी नको या एकमेव एजेंडावरती त्यांनी मतदान केलं। सर, मला सांगायचं 38,000 जी लोक आहेत ज्यांनी मोदींचं जसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लाभ घेतला, मग त्यांनी मतदान का नाही केलं? फतवे निघाले होते सर्व वर्तमान ते जेवढे युट्यूब चॅनल्स आहेत, सोशल मीडियावरती हे फतवे व्हायरल होतेच ना कि गजवाए हिंद करना है 2047 तक, कोई भी हिसाब से मोदी आना नहीं चाहिए, मोदी को रोको, इस्लाम बचाओ, हे सर्व सोशल मीडियावरती व्हिडिओज होते त्यावेळी। आता मी तुम्हाला उदाहरण देतो, भांडूप मध्ये तर जवळपास 64% हे मराठी भाषिक आहे। तर भांडूप मतदारसंघात लोकसभेमध्ये मला फक्त 3,300 मताने मी पाठीमागे होतो। पण ज्यावेळी तुम्ही डिटेल आकडे बघितले तर भांडूपचा जो सोनापूरचा पट्टा आहे आणि जो वरचा पट्टा आहे त्या 2 पट्ट्यामध्ये डेन्सली पॉप्युलेटेड मायनॉरिटी कम्युनिटी आहे। तिकडेच त्यांना 6,500 मताचा एक गठ्ठा लीड भेटली होती। जर वोट जिहाद नसता तर भांडूप पण आज आम्ही 3,500 प्लस असतो। लुंड मध्ये जर पाहायला गेलं तर मराठी गुजराती पाहायला मिळतं की जर मराठ्यांनी जर तिथे घर घ्यायला गेलं तर त्यांना घर नाकारलं जातं, फक्त गुजरात्यांना घरं म्हणतात। एखादा व्यक्ती, तुम्ही जे म्हणतात तो जो विषय 80 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक होता तो, माझा जन्म मुलुंड मध्ये झालाय, 50 वर्ष झाले, असं कधी घडलं नाहीये। पण एखादी घटना, माझा पण जन्म मुलुंड मधला, अशी एखादी घटना झाली आणि आपण त्याला एवढं ब्लो अप करून टाकलं की जणू काय प्रत्येक सोसायटीमध्ये ते तसं नाहीये। आज सकाळी मी दिवाळी पहाटला गेलो होतो तर तिकडे फक्त मराठी भाषिक नव्हते, उत्तर भारतीय पण होते, गुजराती पण होते, सर्व तसे आपण सर्व मूळ हिंदू आहोत।
भाषा आपली वेगवेगळी आहे, धर्म आपला एक आहे, देव आपला एक आहे. आणि विरोधकांना तर हे जवळ की कशा प्रकारे हिंदूंची एकजुटता आपण तोडावी. तर भाषा आणि जाती तुम्ही आयुष्यभर बघा तर काँग्रेसचं राजकारणच ते. सर मला सांगाल की तुम्ही एवढे गुजराती असून मस्त मराठी बोलता. माझी आईचा जन्म 81 वर्षा आधी मुलुंडमध्ये झाला. क्या बात आहे. मला आता 50 झाले. 50 वर्ष आधी माझा जन्म मुलुंडमध्ये झाला. माझ्या मुलांचा जन्म मुलुंड मुंबईमध्ये झाला. तर हो, अँसेस्ट्रली आम्ही गुजराती आहोत, पण आमचा व्यवहार शाळेमध्ये असताना मराठी भाषा होती. आणि गंमत तुम्हाला सांगू, 10वीचा बोर्ड मध्ये तर मला 100 पैकी 81 मार्क हे मराठीमध्ये होते. तर हे ज्यावेळी लोक असे प्रश्न विचारतात तर मला हसायला येते की काय आहे. मुंबई मध्ये सर्व भाषिक राहतात, पण सर्व भाषिक लोकांचा कष्टानेच मुंबई मुंबई आहे. आणि आपण मूळ हिंदू आहोत. ज्यावेळी 22 जानेवारीला प्रभू श्री राम पुन्हा एकदा विराजमान झाले अयोध्यात, तर फक्त काय उत्तर भारतीय लोकांनी सण साजरा केला का? प्रत्येक हिंदूंनी तो सण साजरा केला. प्रत्येक हिंदूचा डोळ्यात पाणी होते की आज आमचे प्रभू श्री राम 500 वर्षानंतर आपल्या धाम मध्ये पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. गणेशोत्सव हे सर्वांच्या घरी नसतो का? 12 ज्योतिर्लिंग हे सर्वांसाठी नाही आहे का? हे प्युअरली काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्यावेळी भाषाच्या आधारावर अशी कॉन्ट्रोवर्सीज करायची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तुमचं काय म्हणणं याच्यावर? अभिमान आहे. आणि मी तर हे सांगतो, अभिमान व्हायचे कारण पण आहे. आज अभिमान यासाठी आहे की आपली मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा 35 वर्षानंतर लाभलंय. आणि ते मान्य करणारे जर कोणी होते तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ते मान्य केला आणि आपली मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. तर मुलुंड गोरेगाव लिंक रोड जो आहे त्याचं काम आता कितपत झालेलं आहे, काय आहे, कुठे अडकलंय ते? हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गोरेगाव साईडला जो टनल आपल्याला निर्माण करायचंय त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. अद्याप आपण स्टेटस घेतला तर कोविडच्या काळामुळे तो थोडा हळू झाला होता. आपल्याला माहिती आहे कोविड काळात फेसबुक लाईव्ह सरकार होती आणि सर्व प्रोजेक्ट ठप्प होते. मेट्रोचाही काम बंद होता, GMLRचाही काम बंद होता. आणि तत्पश्चात ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं तर पुन्हा वेगाने आता सर्व इन्फ्रा प्रोजेक्टचे काम चालू आहे. आणि जे मी हल्लीच स्टेटस घेतलं होतं तर ते शेड्यूल वरती पूर्णही होणार आणि त्याचा उद्घाटनही करायला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार हा माझा ठाम विश्वास आहे. मुलुंडच्या जनतेसाठी काय काय योजना आहेत तुमच्या मनामध्ये? साधारणपणे सोसायटीमध्ये पेवर ब्लॉक लावणं, वस्तीत टॉयलेटचं काम करणं, लादीकरण करणं, गटारी बांधणं हे रुटीन आहे. याच्यात काही विजन नाहीये. गेल्या 2 वर्षापासून मी 2 ते 3 गोष्ट मुलुंडसाठी आयडेंटिफाय केली आणि मला यशही भेटला. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना ऐकून आनंद होणार की जवळपास 2 वर्ष आधी मी मुलुंडमध्ये एक 4.5 एकरचा भूखंड याच्यावरती बर्ड पार्क व्हावं त्यासाठी प्रक्रिया चालू केली. तो भूखंड महानगरपालिकेला अथक प्रयत्नाने हँडओव्हर करायला लावला. महानगरपालिकेच्या हातात तो भूखंड आल्यानंतर कमिशनरकडनं त्याची मान्यता केली. आज आनंद होतोय. 80 कोटी रुपयाचा बजेट सँक्शन झाला
ते बर्ड पार्क बनवण्यासाठी कन्सल्टंटची नेमणूक झाली, त्याची आज डिझाईन तयार आहे. ते सर्व डिझाईन अति सकट आता फायनल क्लिअरन्ससाठी केंद्राला सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे गेलेली आहे आणि आताच गेली एक 13 की 14 ऑक्टोबरला, मी चुकत नसेल तर. केंद्रातनं ती मंजुरी आली की टेंडर निघेल आणि कामाची सुरुवात होणार. आता तुम्ही गंमत बघा, आपल्या मुंबईत एकच पक्षीघर आहे, राणीचा बाग. हे 110 वर्षाआधी इंग्रजांनी बांधलं होतं. त्यानंतर मुंबईमध्ये कोणी काही केलेलंच नाहीये. 110 वर्षाआधी मुंबईची वस्ती 1,00,000 लोकांची होती, आज 2 कोटी आहे. तर माझं म्हणत होतं की एवढं सुंदर भूखंड आहे, तर इकडे आपण सिंगापूरचा जुरॉंग बर्ड पार्क सारखा जर एक पक्षीगृह बनवला, बर्ड पार्क बनवलं, तर हे पुढचे 100-200 वर्ष आपल्या फक्त मुलुंडकरांसाठी नाही, तर मुलुंड झालं, भांडूप झालं, ऐरोली झालं, ठाणा झालं, पवई झालं, या सर्व परिसरामध्ये राहणारे रहिवाशांसाठी एक उत्कृष्ट पर्यटनचा केंद्र आपल्याच विभागात होणार. युवा वयात आम्ही मुलुंडचा डोंगर पट्ट्यावरती ट्रेकिंग करायला जायचो.